शाह सुड़कोली का किंग जिसे कहा जाता है। और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाजी मार्ग पर वेतालेश्वर उसर की जानिब से गेंदबाज पहला षटक विशाल शिंदे गेंदबाजी मार्ग पर पहले P1 पावर प्ले का षटक यहां पर लेकर आते हुए वेतालेश्वर उसर टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया। दावत दी बल्लेबाजी करने के लिए आई वरदानी सुड़कोली टीम को। ऑफिशियल अंपायर का इशारा, लेट्स प्ले, मैच इज ऑन। पहली गेंद, ओहो, और ये देखिए पहली गेंद के ऊपर क्या छूटता हुआ। जरूर यहां पर अच्छा प्रयास के मैं कहना चाहूंगा, क्योंकि यहां पर अगर उनके गेंद हाथों को न लगती तो जरूर ये चौवा होता। पर शानदार फील्डिंग का नजराना पेश किया वहां पर फील्डर संदीप जी पाडेकर, अर्थात 40+ चे हे प्लेयर आहेत। चांगली गोलंदाजी करण्यासाठी माहिर होते, चांगले यष्टीरक्षक म्हणून ते प्रचलित आहेत। परंतु मागच्या चेंडूवर जरी झेल सुटला असला तरी आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा 4 धावा संदीप जी यांनी नक्कीच रोखलेल्या आहेत। तो जरूर यहां पर 3 रन बचा लिए, 1 रन प्राप्त किया अनिकेत पाटिल स्ट्राइक गेंद पर। गेंदबाजी मार्ग पर विशाल, इस बार आने वाले से खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के पार। अनिकेत पाटिल के बल्ले से आता हुआ रजनी क्रिकेट का यह शानदार चौकार। डीजे थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। जरूर यहां पर पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौवा लगाकर अपना अकाउंट ओपन किया बल्लेबाज अनिकेत पाटिल। आई वरदानी सुड़कोली की जानिब से बल्लेबाजी करते हुए 5 रन स्कोर कार्ड पर लग चुके। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद डालने के लिए फिर से एक बार विशाल ऑन द मार्क। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल लेती हुई विकेट कीपर के दस्तानों में कमबैक किया गेंदबाज वेतालेश्वर उसर के जानिब से विशाल। पहले P1 पे के पावर प्ले के षटक में गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है और वही कारनामा यहां पर दिखलाते हुए पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद डॉट आती हुई 5 रन स्कोर कार्ड पर बिना कोई विकेट खोए आई वरदानी सुड़कोली। रनवे में थोड़ी सी खराबी ऑफिशियल अंपायर प्रशांत सरब बतलाते हुए मृत गेंद यहां पर आती हुई। इस बार देखिए अनिकेत पाटिल के बल्ले से डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के पार, सीमा पार, एनएसी षटकार। जरूर यहां पर अपॉर्चुनिटी होगी वेतालेश्वर उसर के किसी भी गेंदबाज ने अगर विकेट की हैट्रिक लगाई तो सम्माननीय अनंत गोदली फाउंडेशन के कट्टर समर्थक सम्माननीय महेश जी वाडेकर साहब इनकी जानिब से 1000 रुपए का कैश प्राइज, किसी भी गेंदबाज ने अगर विकेट की हैट्रिक लगाई तो। इस बार देखिए अनिकेत पाटिल नाम का तूफान इस मैच में जरूर मैदान पर आग लगाता हुआ फिर से एक बार कैच छूटा और गेंद सीमा पार, षटकार। थैंक यू डीजे मास्टर। जरूर यहां पर लगातार की 2 गेंदों पे 2 छक्के लगाए बल्लेबाज अनिकेत पाटिल, सबसे कातिल गौतमी पाटिल, पर यहां पर आग लगाते हुए बल्लेबाज अनिकेत 17 रन स्कोर कार्ड पर। इस बार छक्कों की हैट्रिक ऑन द फायर, पहली छक्कों की हैट्रिक लगाते हुए आई वरदानी सुड़कोली के अनिकेत पाटिल। डीजे
जरूर यहाँ पर हमारे गुणलेखक दल ने गुरुजी सर बतलाते हुए पहले P1 पावर प्ले के षटक में ओम सराई टीम ने, हमने देखा था साई सराई टीम ने 21 रन का योगदान दिया था, पर यहाँ पर आई वरदानी सुड़कोली के अनिकेत पाटिल ने लगातार की 3 गेंदों पे 3 छक्के लगाने के बाद टीम का स्कोर खड़ा किया है 23 रन। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज विशाल इतना नाचा कि लंगड़ा हो गया, क्योंकि यहाँ पर P1 पावर प्ले के षटक में 23 रन खर्च करते हुए विशाल, गेंदबाज शुभम शिंदे, विशाल शिंदे जरूर हमारे साथी समालोचक सम्मान्य नीलेश दादा पाटिल, आपका भी तहे दिल से आभार। इस बार देखिए रोशन तांबटकर हवा में खेलने की कोशिश, पर इस बार क्या छूटता हुआ, बाइक को चकनी मेवनी देखनी, डोकरा डोकरी काउंटरचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला। और जरूर यहाँ पर क्या छूटने के बाद रोशन तांबटकर जैसे बल्लेबाज को जीवन दान, यानी खुद के पांव पे कुराड़ी मार लेना। तो इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन, जिन्होंने पहले स्पेल में 3 गेंदों पर 3 छक्के लगाए और आज रजनी क्रिकेट में पहले छक्कों की हैट्रिक लगाने वाले आई वरदानी सुड़कोली के खिलाड़ी अनिकेत पाटिल शानदार बल्लेबाजी का नजराना पेश किया है, जबकि गेंदबाजी मार्ग पर शुभम शिंदे। कमबैक करना होगा वेतालेश्वर उसर टीम की जानिब से, गेंदबाज शुभम शिंदे के ऊपर पूरी जिम्मेदारी। इस बार बल्ले का भारी सीरा, विकेट कीपर ने नहीं दिया सहारा, पर फ्लाई बिहाइंड विकेट फील्डर तैनात थे थर्ड मैन दिशा में। विकेट प्राप्त करते हुए अनिकेत पाटिल बैक टू द पैविलियन। डीजे मास्टर थैंक यू डीजे मास्टर। अनिकेत पाटिल आउट होने के बाद इनायत नंबर 3 पर आई वरदानी सुड़कोली के खिलाड़ी है सनी पाटिल। सनी पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी। जिस तरह से अनिकेत पाटिल ने शानदार शुरुआत की थी, क्या उस तरह से शुरुआत होगी? जरूर शुभम शिंदे के लिए यहां पर शानदार गेंदबाजी, पहली गेंद के ऊपर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए। इस बार सड़ी की और कर ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया, जड़ में डालने की कोशिश, कमाल की गेंदबाजी। इस बार गेंदबाज शुभम शिंदे शानदार गेंदबाजी करते हुए स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर, स्ट्राइक पे रोशन तांबटकर। इस बार अफस्टंप के काफी बार ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर ने अपने बाजुए खोलते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के बदौलत स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 26 रन 26, दूसरा ओवर प्रगति पर। इस बार वन हैंड स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे शानदार कैच, बड़ी मछली जाल में फंसते हुए रोशन तांबटकर बैक टू द पैविलियन। डीजे मास्टर जरूर यहाँ पर सराहना करनी होगी गेंदबाज शुभम शिंदे की। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर विकेट, तीसरी गेंद पर सिंगल और चौथी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए नए बल्लेबाज समीर वावेकर। जरूर समीर वावेकर इनायत नंबर 4 पर बल्लेबाज आते हुए आई वरदानी सुड़कोली की जानिब से। ये भी शानदार बल्लेबाजी करते हैं दोस्तों, पर आज उनकी कसौटी है क्योंकि उनके सामने वेतालेश्वर उसर टीम गेंदबाजी कर रही है।
नक्कीच फनसापुर टीम मैन ऑफ मैच का खिताब जिन्होंने शानदार बल्लेबाजी की और 14 गेंदों का सामना करते हुए 31 रनों का योगदान दिया, वो खिलाड़ी है महेंद्र। महेंद्र, आपसे गुजारिश है कि अपना मैन ऑफ मैच का खिताब लेने कर आइए, क्योंकि इंजरी हुई थी, उनके हाथों को जख्म हुई थी। और इस बार देखिए मैदान पर क्या हो रहा है। लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 27 रन 2 विकेटों के नुकसान पर, दूसरा और प्रगति पर। गेंदबाजी मार्ग पर शुभम शिंदे यहां पर संकट मोचन बनते हुए, और इस बार सनी पाटिल के बल्ले से आता हुआ यह शानदार, दिमागदार, वजनदार, रुबाबदार षटकार। थँक्यू डीजे मास्टर. अप्पा, आपल्यासाठी काही सांगू इच्छितोय. सन्माननीय अनंतराव गोंदी साहेब, आपके लिए कुछ कहना चाहूंगा. मुस्कान आपकी हमारे लिए, मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है. आपका मार्गदर्शन हमारे लिए सम्मान है. आप आए, रब आए, हम पर मेहरबान है, बड़े नसीब वाले हैं हम, क्योंकि आप क्रिकेट के लिए भगवान है. शानदार आयोजन सम्माननीय अनंत गोदली साहब इनके माध्यम से हम देख रहे हैं. हॅलो चेक. मागच्या सामन्यात आपण पाहिलं होतं की फणसापूर संघ हा विजेता ठरला होता. तर या सामन्यामध्ये आपण महेंद्र यांच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्यांना आपण सामनावीर म्हणून घोषित करतोय. तर आदरणीय कल्पेशजी टोपले यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्र यांचा गुणगौरव करणार आहोत. त्यांना सुंदर असा NSC खानाव या नावाचा चषक आणि त्याच्यासोबत आपण पाहतो इम्प्रेशन मेन्सवेअर समित ठाकूर याच्या माध्यमातून मिळाली सुंदर अशी जर्सी आपण प्रदान करणार आहोत. तर आदरणीय अनंत गोंधळे अर्थात आपले लाडके आप्पा यांच्या शुभ हस्ते आपण महेंद्र यांचा गुणगौरव करणार आहोत. सुंदर अशी चित्रफित सुद्धा घेतली जाते. तर नक्कीच महेंद्र यांचं कौतुक आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. ओव्हर टू भाईजान. थैंक यू सो मच. इस बार देखिए जड़ में डालने की कोशिश गेंदबाज अक्षय शिंदे, पर इस बार देखिए आंखों ही आंखों में इशारा करते हुए 2 रन, तीसरी रन का प्रयास. और ये क्या हो रहा है इस मैदान पर? कोंबडी पलाली, तंगड़ी धरूना, लंगड़ी घालाया लागली और मजबूर किया है 3 रनों के साथ. कांग्रेचुलेशन महेंद्र दादा, आपकी मेहनत जरूर आज इस प्रतियोगिता में फनसापुर टीम के लिए योगदान देते हुए और मैन ऑफ मैच से नवाजे जा रहे जर्सी नंबर 26 महेंद्र दादा. और इस 3 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 39 रन, तीसरा और प्रगति पर. अक्षय गेंदबाजी मार्ग पर, स्ट्राइक पे फिर से एक बार समीर वावेकर. इस बार मिस्रो खुद के फॉलो थ्रो में गेंद को कैच लेने का प्रयास. 1 हैंड कैच, शानदार कैच. अक्षय के हाथों में कैच आता हुआ. थैंक यू डीजे मास्टर. जरूर यहाँ पर अक्षय शिंदे ने शानदार गेंदबाजी की है. चौथी विकेट पर खुद के फॉलो थ्रो में 1 हैंड कैच लपका. नए बल्लेबाज जयेश पाटिल उर्फ जेपी नाम से जाने जाते हैं, पर आज उनकी परीक्षा होगी इस NSC खानाव के मैदान पर. गेंदबाजी मार्ग पर अक्षय अपने ओर की 5 विकेट डालने के लिए तैयार. जयेश पाटिल के लिए 39 रन स्कोर कार्ड पर जरूर लग चुके हैं.
इस बार देखिए आड़े बल्ले से आते ही अपना इरादा स्पष्ट किए जयेश पाटिल ऑन द फायर। बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन आधा डजन। षटकार। थैंक यू डीजे मास्टर। जरूर यहाँ पर छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 45 रन। स्कोर कार्ड पर फिर से एक बार ऑन ड्राइव किया हुआ स्ट्रोक, फील्डर को चकमा देते हुए गेंद वन बाउंस सीमा रेखा के बाहर जयेश पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार चौकार। डीजे थैंक यू डीजे मास्टर। सुड़कोली और उनका हमारे डीजे ऑपरेटर जरूर गाना सुना है जयेश पाटिल करतोय धावा आणि लाखांचा बक्षीस लावा। जरूर यहाँ पर लगातार का बड़े स्ट्रोक उनके बल्ले से हमने देखे स्कोर जा पहुंचा है 49 रन। इस बार फिर से सीधे बल्ले से खेल दिया है सनी पाटिल ऑन द फायर। गेंद बॉर्डर लाइन के बाहर शानदार रुबाबदार चौकार। थैंक यू डीजे। जरूर इस प्रतियोगिता का ये 50वां चौका रहता हुआ और टीम का स्कोर जा पहुंचा है 53 स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी आई वरदानी सुड़कोली के बल्लेबाज सनी पाटिल होंगे, जयेश पाटिल होंगे। जरूर आज पाटिल नाम का दबदबा इस मैदान पर दिखलाते हुए स्कोर 53 रन स्कोर कार्ड पर। चौथा ओवर प्रगति पर शुभम शिंदे के ऊपर अटैक यहां पर होता हुआ। फिर से एक बार नटराज स्टाइल में खेला हुआ स्ट्रोक, हुक शॉट, गेंद बैक पर स्कोर लेग सीमा रेखा के पार, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार। षटकार। जरूर इस इनिंग में 6 छक्के लगाए गए हमने देखे हैं। पहले मैच में जयनुमान फंसापुर के बल्लेबाजों ने भी 6 छक्के लगाए थे, वो कारनामा किया था और जरूर स्कोर जा पहुंचा है 59 रन। इस बार अड़े बल्ले से खेलने का प्रयास, लाउड अपील, उस अपील को नकारते हुए डॉट गई जाती हुई शुभम शिंदे जिन्होंने दूसरे ओवर में शानदार गेंदबाजी की थी, 2 विकेट प्राप्त किए थे और 9 रन खर्च किए थे, वही गेंदबाज शुभम शिंदे इस मैच में जरूर पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का। ये बोले मुझे भी मौका मिलना चाहिए, मैं भी बल्ला लूंगा और मैं भी बल्लेबाजी करूंगा। जयेश पाटिल के पीछे है, क्या बात है। जयेश पाटिल के फैन है, मैदान पर मिलने आए हैं। इस बार फिर से आड़े बल्ले से खेलने का प्रयास, यहां पर डॉट की जाती हुई शुभम शिंदे की शानदार गेंदबाजी, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का और तीसरी गेंद डॉट और चौथी गेंद भी डॉट कराते हुए 59 रन 59 स्कोर कार्ड पर। फिर से एक बार जड़बे डाली कोशिश से खेल दिया है, फील्डर गेंद के नीचे जब तक आएंगे फील्ड करेंगे। 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 60 रन स्कोर कार्ड पर। 5 गेंदें हो चुकी है, इस ओवर के आखिरी 1 गेंद आना बाकी। जयेश पाटिल जिन्होंने 2 गेंदों का सामना करते हुए 10 रन पर बल्लेबाजी करते हुए फिर से एक बार 7वां छक्का इस इनिंग में आता हुआ जयेश पाटिल ऑन द फायर। जरूर जयेश पाटिल के बल्ले से आता हुआ यह आखिरी गेंद पर शानदार छक्का। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है धरणे गुरजी सर बतलाते हुए
65 रन 66 स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी जयेश पाटिल ने 3 गेंदों का सामना किया और 3 गेंदों का सामना करते हुए 16 रन पर बल्लेबाजी करते हुए अभी 9 सेकंड पर बल्लेबाज जयेश पाटिल और स्ट्राइक पे सनी पाटिल। गेंदबाजी के लिए आते हुए आखिरी ओवर सुशांत शिंदे गेंदबाजी के लिए आते हुए। जरूर 42 पर उस टीम में हमने देखा है पहली ओवर से लेकर आखिरी ओवर तक सिर्फ शिंदे घराना हमें यहाँ पर दिखाई देता हुआ, पर आज शिंदे किस तरह की गेंदबाजी करेंगे। सुशांत को अपने नाम की तरह शांत रखना होगा। 66 रन 66 स्कोर कार्ड पर आखिरी ओवर स्लॉग और भैरवी का षटक। स्ट्राइक पे बल्लेबाज सनी पाटिल। इस बार सनी पाटिल के बल्ले से आता हुआ ये 8वां छक्का। डीजे थैंक यू डीजे। इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है 72 रन 72। यहां पर एक उच्चांक स्कोर खड़ा करते हुए 42 पर उस टीम के ऊपर आई वरदानी सुरकोली टीम। फिर से एक बार गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे पर कोई गलती की गुंजाइश नहीं। यहां पर सनी पाटिल की पारी का अंत होता हुआ। डीजे मास्टर थैंक यू डीजे। जरूर यहाँ पर सनी पाटिल ने शानदार बल्लेबाजी का परफॉर्मेंस दिखलाया, जिसमें 27 रनों का योगदान देते हुए 10 गेंदों में 27 रनों का योगदान देते हुए इस बार मानस पाटिल बल्लेबाजी के लिए डायरेक्ट हिट। यस इट इज, यहाँ पर डायरेक्ट हिट की बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए सुशांत शिंदे। डीजे मास्टर विनायक तांबटकर नए बल्लेबाज मैदान पर आते हुए एक ऑलराउंडर खिलाड़ी है। आज उन्हें मौका मिला है आई वरदानी सुरकोली टीम के माध्यम से बल्लेबाजी करने के लिए आ चुके हैं। स्ट्राइक पे बल्लेबाज जयेश पाटिल मिस्टर जेपी, जिन्होंने 3 गेंदों का सामना करते हुए 16 रनों का योगदान दिया है। जबकि ये 5वां और आखिरी ओवर प्रगति पर सुशांत शिंदे गेंदबाजी मार्ग पर। इस बार मिस्टर फिर से गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे। हे प्रभु हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ। मोए मोए बाई को चकनी मेवनी देखनी, क्या छूटता हुआ। और इस एक रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 73। जरूर ये क्या छोड़ा, इसके लिए सम्माननीय रवि ठाकुर साहब अध्यक्ष, इनकी जानिब से 101 रुपए का कैश प्राइज है। तालियों की बौछार होती हुई इस बार विनायक तांबटकर ने अपने इरादे स्पष्ट किए। डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के पार आता है शानदार चौकार और इस नाइट टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर खड़ा किया है आई वरदानी सुरकोली। तालियां बजाए टीम आई वरदानी सुरकोली टीम के लिए। स्कोर जा पहुंचा है 77। इस आज की रजनी क्रिकेट मैच का ये हाईएस्ट स्कोर खड़ा करते हुए आई वरदानी सुरकोली। फिर से एक बार गेंद हवा में, नो मैन्स लैंड। फील्डर गेंद के नीचे आएंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है 79 रन और जीतने के लिए 80 रनों की जरूरत। क्या ये 80 रन प्राप्त करेंगे वेतालेश्वर उत्सव टीम? ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में फनोली गांव के हमारे साथी समालोचक पेशे से प्रोफेसर और साथी समालोचक कैलाश कर्णेकर सर के पास। धन्यवाद।
हॅलो, थँक्यू भाईजान. आपण पाहिलं की पहिल्या डावाचा खेळ नुकताच संपुष्टात आला. संघाचं नाव होतं आई वरदानी सिडको. या संघाने प्रथम फलंदाजी करताना या स्पर्धेचा आतापर्यंतचा उच्चांक मात्र गाठलेला आहे. दुसऱ्या डावातला सुरुवात होण्यापूर्वी आपण अर्थात या फेरीच्या ब गटाच्या दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत, जिथे एका बाजूला श्री गणेश बोरपाडा संघ असेल आणि त्यांचा विरोधी संघ असेल सरपंच सौ बिंदिता बाबूराव पाटील पुरस्कृत दिवी पारंगी हा संघ. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की तुम्ही नाणेफेकीसाठी त्वरित टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. श्री गणेश बोरपाडा विपक्ष सरपंच सौ बिंदिता बाबूराव पाटील पुरस्कृत दिवी पारंगी. ठरल्याप्रमाणे मध्यांतरात आपण नाणेफेक मात्र करून घेणार आहोत. अर्थात पहिल्या फेरीच्या आजच्या दिवशीचे सामने जे आहेत हे या सामन्यानंतर संपुष्टात येतील. तदनंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ब गटाचे जे सामने आहेत ते त्यातून या स्पर्धेचा पहिला विजेता संघ जो आहे हा नक्कीच रसिक प्रेक्षकांना कळून येईल. 8 संघ समोरासमोर आपण पाहिले होते, त्यातील 4 संघ जे आहेत हे दुसऱ्या फेरीमध्ये निश्चितपणे दाखल होतील. तदनंतर उर्वरित 2 संघ ज्याच्यामध्ये आपण क्वालिफायरचा राऊंड मात्र खेळवणार आहोत. तर त्यातीलच एक लढत तुमच्या भेटीला येते थोड्याच वेळात. श्री गणेश बोरपाडा विपक्ष सरपंच सौ बिंदिता बाबूराव पाटील पुरस्कृत दिवी पारंगी. तत्पूर्वी आपण पाहतोय नुकताच एक हाय व्होल्टेज सामना. जसं मी म्हटलं होतं की खालचा पट्टा आणि वरचा पट्टा, वरची असोसिएशन आणि खालची असोसिएशन, पुन्हा एकदा अशाच पद्धतीची लढत होती. वरच्या पट्ट्यातील संघ होता वेताळेश्वर उसर आणि खालच्या पट्ट्यातील संघ होता आई वरदानी सुडकोळी. जिथे नाणेफेक जिंकल्यानंतर आपण पाहिलं होतं की वेताळेश्वर उसर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्यांचा जो निर्णय आहे नक्कीच त्यांच्या थोडासा का होईना त्यांच्या विरोधात गेला असं म्हटलं तरी चालेल. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकांमध्ये तब्बल 39 धावांचा रतीब, अर्थात धावांचा डोंगर म्हटलं तरी चालेल, उभा केलाय आई वरदानी सुडकोली या संघाने. आणि 80 धावांचं एक भलं मोठं आव्हान, एक मोठं लक्ष ज्याला आपण म्हणतोय, कडवं आव्हान ज्याला म्हणू शकतो, उभं केलंय वेताळेश्वर उसर या संघासमोर. तरी म्हणायचं झालं तरी हे संघ, हे जे लक्ष आहे हे गाठणं जरी कठीण वाटत असलं तरी सुद्धा अशक्य नाही. जशा पद्धतीने आपण बॅटिंग लाईन पाहणार आहोत वेताळेश्वर उसर या संघाची, आणि खऱ्या अर्थानं जो फॉर्म आहे यंदाचा उसर या संघाचा, यंदाच्या हंगामध्ये खूप सारी पारितोषिकं उसर या संघाने आपल्या नावे केलेली आहेत. आणि अशा पद्धतीची टार्गेट जी आहेत ही या संघाने खूपदा चेस सुद्धा केलेली आहेत. जिथे आपण बॅटिंग लाईनअप मध्ये पाहणार आहोत सलामीला आलेला फलंदाज विनू असो, त्याच्या समवेत शुभम असो, तदनंतर येणारे फलंदाज जिथे नरू शिंदे असणार आहे किंवा अक्षय शिंदे असणार आहे. तर पंचांची अनुमती मिळाली, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. एक कानमंत्र देऊ इच्छितो उसर या संघाला. तर पूर्वी मित्रांनो, नशिबापेक्षा जास्त मिळवायचं जर असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट मात्र करणं गरजेचं असतं. तर तशा पद्धतीने तुम्हाला या सामन्यात तुमची पकड मजबूत करण्यासाठी हिशोबापेक्षा जास्त कष्ट मात्र करावे लागतील. वळूयात पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा. ऑन स्ट्राईक विनू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील. या अपील मध्ये उत्साह होता परंतु आत्मविश्वासाची नक्कीच कमतरता आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे पंचांनी विनूला मात्र नाबाद घोषित केलंय. धाव कोणतीही निश्चितपणे आलेली नाही. निर्धाव पद्धतीने हा चेंडू मात्र संपुष्टात आलाय. गोलंदाज आहे रोशन, ज्यांच्या बादण्यामधून हा चेंडू येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक, षटकातील पुढील चेंडू. गुडलाईन स्पॉट वरून चेंडू हवेत उडवलाय, लॉफ्टेड फटका चेंडू गेलाय का कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. भाईजान, मी नुकताच म्हटलं तरी 80 धावांचा लक्ष जे आहे मोठं वाटत असलं तरी सुद्धा उसर संघाकडे ती ॲबिलिटी आहे, ती क्षमता आहे, पोटेन्शियल आहे हे धावा चेस करण्याचं. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण मागच्या चेंडूवर विनूने दाखवून दिलं. विनूने पुन्हा एकदा जलवा दाखवलाय. बॅक टू द बॉलर, स्ट्रेट हिट, षटकार. थँक्यू.
खऱ्या अर्थानं विनू याने उसर या संघासाठी यंदाच्या वर्षीचा हंगाम नक्कीच गाजवलेला आहे. जिथे आपण GPL ची स्पर्धा सुद्धा पाहिली असेल तिथे सुद्धा विनू याची फलंदाजी पाहण्याजोगी होती आणि ते सुद्धा 80 धावांचं जे काही भलं मोठं लक्ष आहे आणि ते पार करण्यासाठी जशा पद्धतीची सुरुवात करून देणं अपेक्षित होतं आपल्या संघाला, खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी पॉवर रेटिंग करणं गरजेचं होतं त्यातील 2 षटकार तर मागच्या 2 चेंडूवर आलेले आहेत. षटकार सलग 3 षटकार टाकण्याची एक मोठी संधी आहे विनू याला. तर इथे स्लोवरचा मारा या स्पर्धेतील सलगचा तिसरा किंवा सलगचा हा दुसरा फलंदाज ज्याने सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. फलंदाजाचं नाव आहे विनू शिंदे, मॅन फ्रॉम वेताळेश्वर उसर. थँक्यू. शेरा सव्वा शेर ईट का जवाब पत्थर से हम देंगे हे मात्र दाखवून दिले फलंदाज विनू याने. सुरेख चेंडू इथे आपण पाहिलं ओव्हर द विकेट. याच्या आधी गोलंदाजी करत होता गोलंदाज रोशन, परंतु नक्कीच बॉलिंग एंड चेंज केलाय. राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आणि त्याचा फायदा सुद्धा होतोय. सलगचे 3 षटकार आल्यानंतर 1 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या झाली आहे बिनबाद 18. सुंदर अशी सुरुवात. अजूनही पहिल्या षटकातील अंतिम चेंडू येणं बाकी. पुन्हा एकदा चेंडू हवेत उडवला. या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन. डीजे थँक्यू डीजे थँक्यू. हॅलो चेक. आपण टॉस घेतोय या ठिकाणी. एका बाजूला दिवी पारंगे संघ आणि दुसऱ्या बाजूला श्री गणेश बोरपाडा आणि विनय पाटील माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन झाले. त्यांच्या शुभ असते आपण सेकंड राऊंडचा हा टॉस घेतोय. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. अँड व्हिच कॉल आणि कॉल असणार आहे बोरपाडा संघाचा. टेरीचे कॉल आणि टेरी टीच टॉस जिंकलाय श्री गणेश बोरपाडा संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग समोरचा संघ देवी पारंगी. अगोदरची मॅच तुम्ही पाहिली असाल. तितकीच चांगली बॅटिंग आहे, तितकीच चांगली बॉलिंग आहे. काय स्ट्रॅटजी किंवा काय प्लॅनिंग असेल? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कोणत्या गोष्टींवरती फोकस करावा असं वाटतं की या गोष्टी आता सुधारला पाहिजे? म्हणजे क्षेत्ररक्षण असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, कोणत्या गोष्टींवरती फोकस करावा असं वाटतंय? सध्या तरी सगळं चांगलं चाललंय, फक्त आता तसंच राहू दे. ठीक आहे. दिशान पुन्हा एकदा मोठे टॉस तो हारलायस. अगोदर सुद्धा टॉस मी हारला होतास. बॅटिंग आली आपल्या वाट्याला किती धावांचं टार्गेट असेल? 45+. आणि कोणत्या गोष्टींवरती फोकस करावं असं वाटतं? कारण प्रत्येक राऊंडमध्ये काही ना काहीतरी मिस्टेक होत असतात. तर आता तू तुझ्या खेळाडूंना काय सांगशील की कोणत्या गोष्टीवरती फोकस करायला पाहिजे? काय नाही, प्रत्येक खेळाडूने 100% द्या एवढंच सांगेन. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. श्री गणेश बोरपाडा ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू निशांत. खेळपट्टीकडे वळूयात. पहिला चेंडू फुलरलेनचा चेंडू, ज्याला भाईजान म्हणतात गर्लफ्रेंडने दियावा तोहफा, परंतु त्या गिफ्टचा किंवा तोफ्याचा स्वीकार मात्र फलंदाज शुभम याला करता आलेला नाही आहे. खऱ्या अर्थानं ही एक धाव सुद्धा खूप महत्वाची होती, कारण स्ट्राईक एंड चेंज होईल आणि विनू जो आतापर्यंत तुफानी फटकेबाजी करतोय त्याने खऱ्या अर्थानं शेरा सव्वा शेर असं दाखवून दिलंय. कारण सुडकोली संघाने पहिल्या षटकामध्ये 23 धावा जमा केल्या होत्या आणि त्याहून एक धावा अधिक अर्थात 24 धावा उसर संघाने पहिल्या षटकामध्ये जमा केल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळी सुद्धा ओव्हरपिच लेनचा चेंडू होता. थोडीशी चेंडूच्या गतीमध्ये बदल, त्यालाच बीट झालाय विनू. जिथे आपण षटकाराची अपेक्षा करत होतो तिथे मात्र निर्धाव चेंडू होते. धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 25. हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन प्रिडिटरमाइंड शॉट, हलकासा शबल झाला होता परंतु पंचांनी या चेंडूला अवैध घोषित केलंय, वाईट घोषित केलंय. खऱ्या अर्थानं जीवन असो किंवा खेळ असो, तुमच्याकडे वेगापेक्षा दिशेला खूप महत्व आहे. तुमच्याकडे वेग असेल परंतु दिशा चुकीची असेल तर नक्कीच तुम्ही अपयशी ठरू शकता आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. मागच्या चेंडूवर इथे सुद्धा आपण पाहिलं सुंदर फटका, इनसाइड आउट पद्धतीने चेंडू ढकलला. डीपेक्षा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स, चौकार. डीजे
थँक्यू. अतिशय चांगला प्रयत्न होतोय उसर संघाच्या माध्यमातून. आतापर्यंत अटीतटीचा सामना. पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट केलाय, यावेळी गाव कॉर्नरच्या वरून पुन्हा एकदा षटकार. थँक्यू. सर्वप्रथम धावफलक सांगू इच्छितोय. 36 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. अर्थात अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 20 चेंडूमध्ये वेताळेश्वर उसर या संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची आवश्यकता. अर्थात सामना 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही संघ कोणत्याही क्षणी या सामन्यावर पकड मजबूत करू शकतो. आणि ज्यावेळी डावाला सुरुवात झाली, म्हटलं होतं 80 धावांचं लक्ष्य आहे, परंतु जसा उसर संघाचा यावर्षीचा फॉर्म आहे आणि जशी बॅटिंग लाईनअप आहे, ह्या 80 धावा सुद्धा कमी वाटू शकतात आणि तेच जाणून दिलंय फलंदाज विनू याने. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या माध्यमातून नक्कीच आपण सुंदर कविता पाहत असतो आणि त्यातील एक कविता मी सांगू इच्छितोय. मित्रांनो, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. त्यामुळे प्रयत्न करणं गरजेचं आहे, तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे, कष्ट करणं गरजेचं आहे. तरच कोणतीही परिस्थिती असो, किती कठीण परिस्थिती असो, तुम्ही त्यातून बाहेर पडाल आणि नक्कीच यश संपादन कराल. आणि हेच आपल्याला सातत्याने दाखवून देतोय वेताळेश्वर उसर संघ. खऱ्या अर्थानं विनू शिपाई ज्याने आतापर्यंत एक हाती फलंदाजी केली, वन मॅन शो दाखवलाय. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. डिब्बे में डिब्बा, डिब्बे में केक. चेंडू फेक और षटकार देख. बेचाळीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील 40 धावा एकट्या विनूच्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 40 मध्ये तब्बल 6 षटकार आणि एक चौकार. अर्थात सर्वच्या सर्व धावा ज्या आहेत या बाउंड्रीच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाल्या. जसं विराट कोहली आपण पाहतो भारतीय संघासाठी एक हाती फलंदाजी करून शेवटच्या क्षणापर्यंत मैदानात राहून भारतीय संघाच्या बाजूने सामना झुकवतो, तर तीच कामगिरी आतापर्यंत विनू हा वेताळेश्वर उसर संघासाठी करतोय. पॉवर प्लेच्या षटकातील अंतिम चेंडू, ओव्हरपिच लेनचा चेंडू. या फटकामध्ये सुद्धा आहे वजन 10 मिळालात, अर्धा डझन. डीजे. थँक्यू. अतिशय तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते NSC खानावच्या भव्य दिव्य अशा मैदानावर, जिथे आग ओकतोय खऱ्या अर्थानं विनू. आणि विनूच्या या फलंदाजीला प्रभावित होऊन आदरणीय प्रदीपजी देसाई DB एंटरप्राइजेसचे मालक यांच्या माध्यमातून रुपये 500चं पारितोषिक आले विनू याच्यासाठी. तर विनू याने नक्कीच टाळ्या वाजून कौतुक केले जाते प्रदीपजी देसाई यांचं आणि विनूचं सुद्धा कौतुक. आपलं पारितोषिक हा सामना संपल्यानंतर नक्कीच घेऊन जायचंय. मी धावा सांगू इच्छितोय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो वेताळेश्वर उसरा संघ 48 या धावसंख्येवर खेळतोय. तसेच विनू याने वैयक्तिक अर्ध षटक जर ठोकलं तर पुन्हा एकदा प्रदीपजी देसाई यांच्या माध्यमातून आणखीन 500 रुपयाचं पारितोषिक. आता संघ जिंकणं सुद्धा तेवढंच गरजेचं असेल, त्यामुळे मी धावा पुन्हा एकदा सांगू इच्छितोय. अंतिम 18 चेंडू आणि उसर संघाला जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. अर्थात 18 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावा. सामना अजूनही संपलेला नाही आहे. प्रति षटक जर विचार केला तर 10.66 अशी धावगती अजूनही गाठावी लागेल वेताळेश्वर उसर या संघाला. मी शुभमचं सुद्धा तेवढंच कौतुक करेन, कारण मागच्या षटकाचे पहिला चेंडू जो होता त्या पहिल्या चेंडूवर फुलटॉस चेंडू होता, तरी सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न न करता आपल्या साथी खेळाडूला स्ट्राईक देऊन जे काही त्याने संयम दाखवलाय किंवा क्रिकेटिंग ब्रेन दाखवलाय त्याच्या स्वरूपातच आतापर्यंत आपण पाहतोय उसर संघ एक सुस्थितीत येऊन पोहोचलाय, जिथे विनू एखादी फलंदाजी करून वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय. त्यात 7 षटकार आणि एक चौकार आपण पाहिला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज असेल पुन्हा एकदा आपण पाहतोय सुजित.
खानावेन करून मारा करतोय फुलरचा चेंडू. यावेळी शुभमने सुद्धा आपल्या बॅटची जादू दाखवले. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. थँक्यू. उसेर संघाचं अर्धशतक धावफलकावर लगावलं गेलंय. 54 धावा धावफलकावर आपण पाहतोय. नक्कीच थोडासा आत्मविश्वास किंवा जी बॉडी लँग्वेज आपण पाहतोय आई वरदानी सुडकुळी संघाच्या क्षेत्ररक्षकांची, यातून खूप सारे या सामन्याचं चित्र प्रेक्षकांना नक्कीच कळून आलेलं आहे. तरी सुद्धा हिंमत हारायची नाहीये. तुम्ही जोपर्यंत हिंमत कराल, जोपर्यंत शर्तीचे प्रयत्न कराल, तुम्ही शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करू शकता. त्यामुळे सामना अजूनही संपलेला नाहीये. अंतिम 17 चेंडू जिंकण्यासाठी 26 धावा. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय. ओव्हरपिच लेनचा चेंडू आणि या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पहिला फलंदाज बाद होतोय शुभम. थँक्यू. पाणी पाठवायचं आहे मैदानात. अतिशय सुंदर खेळ सुरू होता, जिथे दोनही फलंदाज, दोनही सलामीवीर अतिशय तुफानी खेळ करत होते. तदनंतर शुभमची विकेट जी आहे ती मात्र गमावली गेली मागच्याच चेंडूवर. तरी सुद्धा मी जसं म्हटलं भाईजान, अतिशय खोलवर फलंदाजी असणारा असा हा संघ आहे. याच्या पाठोपाठ सुद्धा आपण पाहणार आहोत खूप सारे असे हार्ड हिटिंग फलंदाज ज्याच्याकडे कोणत्याही चेंडूवर मोठा फटका खेळण्याची ॲबिलिटी आहे. एक सामना मला आठवतोय 2 ते 3 वर्षापूर्वी याच मैदानावर VCN कुरुळ आणि उसर हा संघ समोरासमोर आला होता आणि तिथे 84 धावा तब्बल उसर संघाने जमा केल्या होत्या आणि त्या 54 धावा एकट्या ज्या फलंदाजाने जमा केल्या होत्या तोच नरू शिंदे वन डाऊन पोझिशनवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी स्ट्राईक एंड सांभाळेल. यानंतर सुद्धा खूप सारे फलंदाज असे असतील जिथे अक्षय शिंदे असोत किंवा विशाल शिंदे असोत. मनोज शिंदे आज मला वाटतं या सामन्यामध्ये उपलब्ध नसावा. तरी सुद्धा सामना आतापर्यंत उसर संघासाठी सोपा आहे, परंतु सामना संपलेला नाही. या सामन्याचा निकाल आधीच जाहीर करणं चुकीचं असेल. वळूयात या षटकाच्या पुढील चेंडूकडे. ऑन द मार्क सुजित, ऑन स्ट्राईक नवरू शिंदे. जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 26 धावा. एक कानमंत्र देऊ इच्छितो मित्रांनो, हरताय म्हणून खेळणं सोडून देऊ नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूने असू शकतो. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू नक्कीच टाकला गेला होता. इथे हलकीशी संधी निर्माण झाली होती धावबाद करण्याची, परंतु संधी उकली जाते. कोणत्याही संधीची वाट मात्र पाहत बसू नका. जी काही संधी मिळेल त्याचं सोनं मात्र करा. हा एक कानमंत्र नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं असेल. दोनही संघांनी इथे एक चोरटी धाव आपण पाहिली. नरू आणि विनू यांनी नक्कीच कंप्लीट केली आहे. धावा संख्या झाली आहे 1 बाद 55. 55 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. विनू वैयक्तिक 46 धावांवर खेळतोय. या चेंडूवर अर्धशतक ठोकण्याची एक महत्वाची संधी होती आणि संधी मात्र हुकली. संधीचं सोनं मात्र करता आलेलं नाही आहे. मोठा फटका खेळण्याच्या नादात विनू बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. सामना नक्कीच या ओव्हरमध्ये थोडासा का होईना पालटलेला आहे. 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं सुजित याने 2 फलंदाजांना बाद करून 7 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. आणि क्रिकेटमध्ये जसं आपण म्हणतो की वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक खेळाला खूप महत्त्व असतं. एक सामना आपण पाहिला होता जिथे रोहित शर्माने IPL मध्ये शतक ठोकलं होतं, परंतु
चेन्नई सुपर किंग्स या संघाविरुद्ध मुंबई इंडियन्स संघ हा पराभूत झाला होता. त्यामुळे वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक खेळ खूप महत्त्वाचा आहे. इथे विनूने आपली कामगिरी नक्कीच व्यवस्थित पार पाडलेली आहे. आता उर्वरित जी जबाबदारी आहे ही बाकीच्या फलंदाजांना नक्कीच पार पाडावी लागेल. नवीन आलेला फलंदाज विशाल शिंदे ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड शॉट हलकासा शफल झाला होता विशाल, त्यालाच अनुसरून पंचांनी हा चेंडू वैध घोषित केलाय. सुरेख चेंडू, सुंदर चेंडू, आणखीन एक डॉट चेंडू. समीकरण बदललंय. अंतिम 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 13 चेंडूंमध्ये उसर संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 25 धावांची. अंतिम चेंडू थोडस स्टेप आउट केलं होतं विशालने. यावेळी थोडासा चेंडू दिशा भरकटलाय. दिशा खराब तो दशा बी खराब. धाव संख्येत आणखीन एका धावेने भर होते. धावा झाल्यात 2 बाद 56. अर्थात 80 धावांचं टार्गेट असणार आहे. त्यामुळे अजून 24 धावा जमा कराव्या लागतील आणि चेंडू दिले जातील 13. बॅटच्या कडेला चेंडू चाटून गेला होता. झेल एक हाफ चान्स होता तो मात्र निसटलाय. 2 वेळा धावत करण्याची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय सुडकोली संघाने. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. क्रिकेटचा खेळ नक्कीच खूप सारे रंग दाखवत असतो, ज्याला आपण सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ का म्हणतो. तर पहिल्या 2 षटकांमध्ये 48 धावा आल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 24 धावा. तदनंतर तिसरं षटक जे आहे हे निश्चितपणे आईवर्धने सुडकोळी संघाच्या बाजूने झुकले. गोलंदाज होता सुजित तांबटकर, ज्याने वैयक्तिक षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा मात्र खर्च केले आणि तब्बल 3 फलंदाज अर्थात 2 फलंदाज सुजितच्या नावे आणि एक धाववाद स्वरूपात फलंदाज बाद झाला. असे 3 विकेट गमावले उसर या संघाने. त्यामुळे पुन्हा एकदा सामना 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम 12 चेंडू आणि उसर संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 24 धावांची. तर 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा. नवीन गोलंदाज असेल मानस पाटील. खऱ्या अर्थानं हा सामना शिंदे आणि पाटील या 2 घराण्यांमध्ये आहे की काय असं दिसून येतंय. उसर संघामध्ये जवळपास सर्व खेळाडू जे आहेत हे शिंदे आडनावाचे आहेत आणि आपण पाहतोय सुडकोली संघामध्ये खूप सारे खेळाडू जे आहेत हे पाटील आडनावाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिंदे गट आणि पाटील गट म्हटलं तरी चालेल. तर कोणता संघ विजयी ठरेल? 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावा. षटक क्रमांक 4 ऑन द मार्क. गोलंदाज मानस. अक्षय आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंड सांभाळतोय. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड फटका. फटका फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. सामन्याने नक्कीच रंग बदललेला आहे. मोठ्या फटक्याची वाट पाहतोय उसरा संघ. एका दुसरा मोठा फटका या ओव्हरमध्ये जरी आला तरी सुद्धा सामना जो आहे हा जिवंत राहू शकतो. ऑन द मार्क पुन्हा एकदा मानस. पुन्हा एकदा प्री डिटरमाइंड शॉट. चेंडू लॉफ्ट केलाय काव कॉर्नरच्या वरून. संजीवनी षटकार. थँक्यू. जे कोणी प्रेक्षक घरी झोपले जरी असतील तरी सुद्धा आवर्जून झोपेतून उठून हा सामना पाहत असतील. तशा पद्धतीने हा सामना सुरू आहे. अटीतडीचा असा सामना. अंतिम 10 चेंडू शिल्लक आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. तर कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, काय घडणार, काय बिघडणार हे येणारे 10 चेंडू नक्कीच सांगतील. षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफस्टंपच्या हलकासा बाहेर चेंडू भरकटला होता, परंतु थोडासा जास्त शफल झाला होता अक्षय आणि त्यालाच अनुसरून पंचांनी हा चेंडू वैध आहे असं घोषित केलंय. 9 चेंडू 18 धावा.
यावेळी पंचांनी आक्षेप नोंदवलाय. जमिनीला दोनही हात समांतर करून ICC नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू वाईड घोषित केलाय. दिशा खराब तो दशा भी खराब. धावसंख्या झाली आहे 2 बाद. 3 बाद 63 अशी धावसंख्या. हलक्या त्याने चेंडू बॅक टू द बॉलर ढकललाय. धावबाद करण्याची आणखीन एक संधी होती. फलंदाज सुरक्षित. 1 धाव पूर्ण होते. चौथं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू पूर्ण झालेत. याचाच अर्थ 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 8 चेंडू मध्ये अजून 16 धावा. अर्थात प्रत्येक चेंडू मागे जर विचार केला तर 2 धावा येणं गरजेचं असणार आहे उसर या संघासाठी. 8 चेंडू 16 धावा म्हटलं तर सोपं, परंतु म्हटलं तर खूपच कठीण. 2 मोठे फटके उसर संघासाठी या 8 चेंडू मध्ये. आणि नक्कीच गोलंदाजांना मेहनत करावी लागेल, कारण फलंदाजासाठी पोषक अशी परिस्थिती आपण मैदानावर पाहतोय. पुन्हा एकदा गतीमध्ये बदल. या चेंडू मधील गती पुन्हा एकदा काढून घेतली. थोडीशी सबमरीन टाईपची डिलिव्हरी, कारण चेंडू टपाल्यानंतर नक्कीच खाली राहिला आहे. त्यालाच बीट झालाय फलंदाज नरू. अंतिम 7 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावा. पुन्हा एकदा पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिले. पंचांनी हा चेंडू सुद्धा वैध घोषित केला. अर्थात षटक संपलंय. सुंदर षटक, दिमागदार षटक. सुटकोली संघाला वापसी करून देणार हे षटक. मात्र 7 धावा खर्च करून जाणार हे षटक. 8 धावा. मागची दोनही षटक जर उल्लेख करायचा झाला भाईजान, तर आधीच्या षटकामध्ये सुजित तांबटकर यांनी सुद्धा 8 धावा खर्च केल्या होत्या. 3 फलंदाज त्या षटकामध्ये बाद झाले होते. तदनंतर मानस पाटील याच्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र 8 धावा खर्च झाल्या. त्यामुळे सामना पूर्णतः बदललेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धरणे सर सांगतात पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 24च धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा 8च धावा. याचाच अर्थ अंतिम 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता असेल. 8चा पाडा इथे सुरू आहे की काय असं जाणवलं जाते, कारण 8 आणि 24 अशा धावा तर जमा झालेल्या आहेत. परंतु 8 दुणे 16 अर्थात 16 धावा अजून जमा कराव्या लागतील उसर या संघाला. काही घडू शकतं. कोणत्याही क्षणी कोणताही संघ या सामन्यावर बाजी मारू शकतो. दोनही संघांना समसमान संधी असं मी म्हणेन. दोनही फलंदाजांकडे ती ॲबिलिटी आहे, कुवत आहे, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आणि या 6 चेंडूमध्ये भाईजान जर म्हटलं तर 2 तरी मोठे फटके आले सुरुवातीच्या 3 चेंडूवर, तर सामना पुन्हा एकदा रंगतदार होईल किंवा थोडासा बॅटिंग करणाऱ्या संघाकडे झुकू शकतो. सुरुवातीचे 3 चेंडू नक्कीच महत्वाचे असतील. या सामन्यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल श्री गणेश बोरपाडा विपक्ष सरपंच सौ विंदिता बाबूराव पाटील पुरस्कृत दिवी पारंगी. दोनही संघांनी सज्ज राहायचं आहे. नुकताच आपण नाणेफेक सुद्धा पाहिली या 2 संघादरम्यान. तदनंतर जयहनुमान फणसापूर हा संघ आणखीन एक दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. परंतु त्या संघाचा विरोधी संघ कोणता असेल? आईवर्धानी सुळकोली असणार की वेताळेश्वर उसर असणार, याची माहिती रसिक प्रेक्षकांना पुढच्या 6 चेंडू मध्ये नक्कीच कळणार आहे. आणि थोडंसं फास्ट घ्यायचं आहे, आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. अजून खूप सारे सामने या सत्रामध्ये आपल्याला खेळणं गरजेचं असणार आहे. प्रथमेश शेवटचा गोलंदाज असेल. 6 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू वाईड लाईनला पकडून टाकलेला चेंडू होता. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला जखडून ठेवणारा हा चेंडू होता. जसं आपण म्हणतो की प्यायला पाणी नसेल तर जगता येणार नाही, आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाकडे जर यॉर्कर चेंडू नसेल तर मैदानावर टिकता येणार नाही. आणि त्याच यॉर्कलिनच्या चेंडूचा अवलंब जो आहे हा गोलंदाज प्रथमेश याने मोक्याच्या क्षणी केलाय. समीकरण बदललंय. 5 चेंडू 15 धावा. चेंडू जरी ओव्हरपिच लेनचा असला तरी सुद्धा बॅट्समनच्या पल्ल्याच्या थोडासा दूर चेंडू होता, त्याच्या रेंजच्या थोडासा बाहेर चेंडू होता. त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क हवा तसा झालेला नाही. अलंग तो कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. मात्र 1 धावेने धावसंख्येत भर. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे? 4 चेंडू 14 धावा. इथे मोठा फटका येईल की नाही, की फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे
थँक्यू. पहिल्या 3 चेंडूमध्ये मी म्हटलं होतं की सामन्याचा बराचसा निकाल जो आहे हा प्रेक्षकांना कळून येईल आणि या 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं प्रथमेश याने मात्र 2 धावा खर्च केल्या आणि अक्षयला झेलबाद करून बऱ्यापैकी या सामन्यावर आपण म्हणू शकतो की आई वरदानी सुडकोली या संघाने आपली पकड जी आहे ही मजबूत केली आहे. काहीसं कठीण असं समीकरण आपण पाहतोय वेताळेश्वर उसर या संघासाठी. ज्यावेळी आपण पाहिलं होतं की 2 षटकामध्ये 48 धावा आल्या होत्या आणि 18 चेंडूमध्ये मात्र 32 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी कोणी म्हटलं असतं की हा सामना जो आहे उसर संघ सहजरित्या जिंकू शकतो. परंतु ज्यावेळी फील्ड क्षेत्ररक्षण जे आहे पसरवलं गेलं, पॉवर प्लेची मर्यादा संपली, तदनंतर मात्र धावा येणं बंद झालं. सातत्याने विकेट खर्च झाले उसर संघाचे. आता अंतिम 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. नवीन फलंदाज ऋतिक आपण पाहिला बॅटिंग लाईन मार्कवर, परंतु चेंडू निर्धावच पाहिला आणि फलंदाज सुद्धा तंबूच्या आश्रयाला. या चेंडू नंतर सामन्याची हवा मात्र निघून गेली आहे, कारण अंतिम 2 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावा. पुन्हा एकदा आपण म्हणू शकतो की उसर संघाच्या तोंडापाशी आलेला घास जो आहे हा जवळपास ओढून काढतोय आई वरदानी सुडकोली या संघ. आणि टर्निंग पॉइंट या सामन्याचं म्हणायचं झालं तर विनूची विकेट. विनू हा 46 धावांवर खेळत असताना एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एक मोठा फटका खेळून आपलं वैयक्तिक अर्धशतक कंप्लीट करायचं आणि हा सामना थोडासा अजून सोपा करायचा उसर संघासाठी या विचाराने किंवा इराद्याने तो मोठा फटका विनू याने खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडू थोडासा फास्ट घ्या. फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारा संघ चेंडू गुडलेन स्पॉटवरून थोडासा उसळी घेणारा चेंडू होता, बॅटच्या कडेला चेंडू लागला आणि विनू याने आपली महत्वपूर्ण अशी विकेट मात्र गमावली आणि तिथेच हा सामना नक्कीच बदलला असं म्हटलं तरी चालेल. ते बॅटच्या कडेला चेंडू लागला, अतिशय वेगाने चेंडू सरसावेल मांडुलांच्या बाहेर 4 धावांसाठी. देर से आहे बर दुरुस्त आहे असं सुद्धा म्हणणं चुकीचं असेल, कारण वेळ निघून गेली आहे. हा फटका आधी येणं गरजेचं होतं. हे षटक जेव्हा सुरू झालं, ही ओव्हर जेव्हा सुरू झाली त्यावेळी हा चौकार येणं गरजेचं होतं, कारण शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आवश्यक धावांचा जर विचार केला तर तब्बल 10 धावांची आवश्यकता असेल. तर अंतिम चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा, काहीशी औपचारिकता शिल्लक आपण म्हणू शकतो. शेवटचा चेंडू टाकला गेलाय, चांगला फटका सुशांतच्या बॅट मधून आलाय, चौकार नक्कीच आलेला आहे, परंतु एकूण 5 धावांनी हा सामना गमावतोय वेताळेश्वर उसर संघ आणि विजयी संघ ठरतोय आई वरदानी सुडकोली. तर विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन, तसेच या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल वेताळेश्वर उसर संघाचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद.